या प्रश्नामध्ये तुम्ही प्रवेश प्रक्रिया आणि कट ऑफ विषय भरपूर माहिती दिली. तर बोलता बोलता तुमच्या बोलण्यात ऑप्शन फॉर्म असा एक उल्लेख झाला. तर ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी काय तयारी करावी? ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी चांगली तयारी करायला पाहिजे. कारण प्रवेश प्रक्रिया किंवा आपल्याला मिळणारा प्रवेश हा आपण ऑप्शन फॉर्म किती योग्य पद्धतीने आणि बिनचूक भरला आहे त्याच्यावर खरं अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाची तयारी तशी करायला पाहिजे की इन्फॉर्मेशन ब्रोशर प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वी जे पब्लिश होत असतं ते पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पूर्णपणे वाचायला पाहिजे. त्यातला शब्द वाचायला पाहिजे, त्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यायला पाहिजे, त्यातले नियम समजून घ्यायला पाहिजे, सीट अलॉटमेंट कशा पद्धतीने होत असतं ते समजून घ्यायला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण कसं आहे ते समजून घ्यायला पाहिजे, किती राऊंड आहेत, त्या प्रत्येक राऊंडमध्ये काय होत असतं, सरतेशेवटी काय होत असतं, प्रवेश निश्चित कसा करायचा, या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे समजून घ्यायला पाहिजे. हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर मुद्दा येतो की ऑप्शन फॉर्म म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. खरं आहे ऑप्शन फॉर्म म्हणजे असं आहे की माझ्या मेरिट प्रमाणे मला अपेक्षित असलेला प्रवेश मिळण्यासाठी मी काही माझे प्राधान्यक्रम देईन. प्रत्येकाला असं वाटत असतं की मला अमुक एखादा कोर्स मिळावा, अमुक एखादं कॉलेज मिळावं, पण ते मला मिळेल की नाही किंवा ते नाही मिळालं तर दुसरं मला त्या पद्धतीचं कसं मिळावं यासाठी मी काही प्राधान्यक्रम ठरवेल आणि तो प्राधान्यक्रम मी त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जो ऑप्शन फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल त्यामध्ये तो प्राधान्यक्रम भरायचा असतो. आता ह्या ऑप्शन फॉर्म मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर म्हणजे फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म रिलीज होत असतात. ऑप्शन फॉर्ममध्ये साधारण 300 ऑप्शन देण्याची आपल्याला मुभा आहे. त्या ऑप्शन फॉर्ममध्ये डाव्या बाजूला एक आकडा दिलेला असतो, तो 1 पासून तर 300 पर्यंत जातो. त्याचा अर्थ असा की मी प्रथम प्राधान्यक्रमांपासून तर 300च्या प्राधान्यक्रमापर्यंत जाणार आहे. अपेक्षित असं आहे की त्या विद्यार्थ्यांनी त्या राऊंडमध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. आणि मग त्या प्रोसेसमध्ये आपला मेरिट नंबर, आपल्याला मिळालेले पर्सेंटाईल, उपलब्ध जागा यानुसार ती जी काही सिस्टीम रन होईल त्याप्रमाणे अलॉटमेंट होऊ शकतं, जर मिळत असेल तर त्याप्रमाणे. आता यामध्ये एक महत्वाची बाब आहे की हा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा. तो प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी आपल्याला संपूर्ण विचार करावा लागतो 2 महत्वाच्या गोष्टींचा, जे मी आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं. पहिलं म्हणजे मला पर्सेंटाईल किती मिळालेले आहेत आणि दुसरा माझा मेरिट नंबर काय आहे. मग तो मेरिट नंबर जनरल मेरिट नंबर, विद्यापीठ मेरिट नंबर, माझ्या कॅटेगरीप्रमाणे मेरिट नंबर, जेंडरप्रमाणे मेरिट नंबर, हा मेरिट नंबर मला माहीत असायला पाहिजे. ऑप्शन फॉर्म भरत असताना मी साधारण माझ्या पसंती क्रमाच्या अभ्यासक्रमाची अशी एक यादी करायला पाहिजे. मग त्या यादीनुसार मी एक प्राधान्यक्रम भरायला पाहिजे. आपण एखाद्या ब्रांचचं उदाहरण घेऊ, जसं मागच्या प्रश्नात मी सांगितलं की एखाद्या ब्रांचचं उदाहरण घेऊया आपण. उदाहरणार्थ कम्प्युटर सायन्स, सध्या सगळ्यांना कम्प्युटर सायन्स पाहिजे असते. कम्प्युटर सायन्स, मला कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घ्यायची आहे. माझं हेही ठरलेलं आहे की मी कम्प्युटर सायन्सला घेणार आहे. माझं हेही ठरलेलं आहे की मी पुण्यातल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेणार आहे, पण मला कम्प्युटर सायन्स पाहिजे. मग एक विद्यार्थी म्हणून मी काय करायला हवं, तर पुण्यामधले जेवढे काही कॉलेजेस आहेत, माझ्या दृष्टीने जे उत्तम कॉलेजेस आहेत त्याची मी यादी केली आहे. त्या उत्तम कॉलेजेसमध्ये जिथे जिथे म्हणून कम्प्युटर सायन्स ऑफर केल्या गेलेलं आहे त्याची पण मी यादी केली आहे. आणि त्या यादीनुसार मग आता मी एक डेटाशीट तयार करायला पाहिजे. ती डेटाशीट अशी असेल, एक्सेल, आजकाल सगळे कम्प्युटर सॅव्ही एक्सेलमध्ये करू शकतात. एक एक्सेल शीटमध्ये डेटाशीट करायची, ती अशी की पहिला कॉलम कॉलेजचं नाव, दुसऱ्या कॉलममध्ये त्या ब्रांचचं नाव, तिसऱ्या कॉलममध्ये तिथे उपलब्ध असलेल्या जागा, अगदी चौथा कॉलम मला पाहिजे असेल तर मी माझ्या कॅटेगरीप्रमाणे मला मिळणाऱ्या जागांचा उल्लेख करू शकतो.
चौथा जो कॉलम असेल तो महत्वाचा आहे. तो कॉलम म्हणजे कट ऑफचा कॉलम. आता कट ऑफ म्हणजे काय, तर कट ऑफचा अर्थ असा आहे की मागच्या वर्षी अमुक एखाद्या कॉलेजमध्ये अमुक एखादी ब्रांच मिनिमम किती पर्सेंटाईलला बंद झाली, म्हणजे शेवटची ऍडमिशन एखाद्या त्या राऊंड मधली किंवा नंतर सबसिक्वेंट राऊंड मध्ये शेवटची ऍडमिशन किती पर्सेंटाईलला बंद झाली, संपली, क्लोज झाली, ते पर्सेंटाईल म्हणजे कट ऑफ पर्सेंटाईल किंवा तो मेरिट नंबर म्हणजे कट ऑफ मेरिट नंबर. मग मी काय करायला पाहिजे की या यादीमध्ये त्या कॉलेजेस मधला तो राऊंड प्रमाणे कट ऑफ मी लिहायचा. मग कट ऑफ मेरिट नंबर लिहायचा, कट ऑफ पर्सेंटाईल लिहायचं. अशी माझ्याजवळ पुण्यातल्या 40-50 कॉलेजची यादी तयार होईल. मग ही यादी तयार झाल्यानंतर छोटंसं काम मला करता येऊ शकतं. ते काम असं की जर मी मेरिट नंबर प्रमाणे काम करतो आहे तर ती यादी मी असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची. असेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे काय होईल, सगळ्यात वरती मेरिट नंबर 1 राहील आणि सगळ्यात खाली मेरिट नंबर 500-600 जो काय असेल तो असेल. ही मी असेंडिंग ऑर्डरमध्ये यादी लावली. माझा मेरिट नंबर काहीतरी 540 वगैरे आहे असं समजूया आपण. मी तिथे बघतो की एका पर्टिक्युलर त्या कट ऑफला माझं असं लक्षात येतं की काही कॉलेजेसचा जो क्लोजिंग कट ऑफ आहे तो 500च्या खाली आहे, म्हणजे 400, 340, 200, 50, 1 असा आहे. मग त्याचा अर्थ असा आहे की मागच्या वर्षी त्या कॉलेजमध्ये त्या ब्रांचची ऍडमिशन माझा जो मेरिट नंबर होता त्या मेरिट नंबरपेक्षा हायरला क्लोज झालेली आहे, म्हणजे जास्त मार्कांना क्लोज झालेली आहे. तिथे मी जाऊच नाही, मला ती ऍडमिशन मिळू शकणार नाहीये. मग माझ्या पुढे वरती अजून काही असतात. मग पुढे 600 असेल, 650 असेल, 700 असेल, 900 असेल, 1000, 10,000, 20,000 असं काहीतरी असेल. म्हणजे त्या कॉलेजेसची ऍडमिशन मला मिळू शकते. मग ते जे काही 10-15 कॉलेजेस असतील ते माझ्यासाठी प्रॉस्पेक्टिव्ह कॉलेजेस आहेत. मग त्यापैकी मला जे पाहिजे ते कॉलेजेस मी निवडू शकेन. म्हणजे मी माझ्या ऑप्शन फॉर्ममध्ये ते कॉलेजेस टाकेन जर मला कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घ्यायची असेल. दुसरा हा डेटा मी परत वेगळ्या पद्धतीने पण पाहू शकतो. तो असा की आता पुढचा कॉलम आहे तो पर्सेंटाईलचा. पर्सेंटाईलच्या कॉलमला मी डिसेंडिंग ऑर्डरने लावेल. आता मला माझं पर्सेंटाईल समजा आहे 96 पॉईंट काहीतरी. मग त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की काही कॉलेजेसची जी ऍडमिशन आहे ती 99, 98, 97 पॉईंट समथिंग अशी काहीतरी झालेली आहे. माझं पर्सेंटाईल 96 आहे, म्हणजे मला त्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळणारच नाही आहे. पण बाकीचे जे कॉलेजेस आहेत तर त्यांची ऍडमिशन 95, 95 आहे, 94 आहे, 93 आहे, असं काहीतरी आहे. म्हणजे माझ्या कट ऑफ पर्सेंटाईलपेक्षा कमी कट ऑफ पर्सेंटाईलला ते ऍडमिशन झालेलं आहे. म्हणजे ती कॉलेजेस मला मिळू शकतात. अशा पद्धतीने मला या दोन्ही मार्गाने म्हणजे एक तर मेरिट नंबर प्रमाणे किंवा पर्सेंटाईल प्रमाणे मला माझे प्रॉस्पेक्टिव्ह कॉलेजेस काढता येऊ शकतात जिथे मला प्रवेश मिळू शकतो. हे जसं मी कॉम्प्युटर सायन्ससाठी केलं तशाच पद्धतीने मी बाकीच्या ब्रांचेससाठी सुद्धा करू शकतो. म्हणजे मी माझी स्वतःची अशी डेटाशीट तयार करू शकतो ज्यामध्ये मला पाहिजे असलेल्या ब्रांचेस त्यांची यादी कट ऑफ मेरिट प्रमाणे आणि कट ऑफ पर्सेंटाईल प्रमाणे असेल त्याचा वापर करून मी माझे 300 ऑप्शन्स काढू शकतो. मग त्या 300 ऑप्शन्सला मी माझ्या प्रिफरन्स प्रमाणे लावू शकतो की मला पहिलं इथे मिळालं तर मला घ्यायचीच आहे, इथे मिळेल तर चालणार आहे, इथे मिळेल तर चालणार आहे, असं मी माझ्या पद्धतीने आवडीनुसार त्यांचा क्रम लावू शकतो. तो क्रम जेव्हा मी ऑप्शन फॉर्म मध्ये भरेल तर तेव्हा माझा ऑप्शन फॉर्म भरला गेला मी असं म्हणेल. आता इथे मात्र एक काळजी घ्यायची आहे. या नियमांप्रमाणे राऊंड 1 मध्ये जर आपण जो कोणता पहिला ऑप्शन भरला असेल, राऊंड 1 मध्ये कॅप राऊंड 1 मध्ये जर पहिला ऑप्शन भरला असेल त्या पहिल्या ऑप्शनला जर आपल्याला अलॉटमेंट मिळालं, कारण पुढे काय होतं की तुमचा ऑप्शन फॉर्म रन केला जाईल आणि तुमची एक अलॉटमेंट लिस्ट तयार होईल. त्या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे कळलेलं असेल. जर मला माझा पहिला ऑप्शन अलॉट झाला असेल तर नियमाप्रमाणे त्या ऑप्शनमध्ये मला ऍडमिशन घ्यावीच लागेल, त्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यावीच लागेल. ती स्टेज ही ऑटो फ्रीज होईल. ऑटो फ्रीजचा अर्थ असा की तिथे मला ती ऍडमिशन टाळता येणार नाही, मला घ्यावीच लागेल. जर मी नाही घेतली
तर मी या पुढच्या संपूर्ण प्रोसेसमधून बाद झालेलो असेल. ती मला घ्यावीच लागेल. ती घेतल्यानंतरही मी बाद झालेलो असेल. ही अशीच प्रोसेस आपल्याला पुन्हा सेकंड राऊंडला करावी लागत असते. आता सेकंड राऊंडला काय असतं की फर्स्ट राऊंड झाला. फर्स्ट राऊंड झाल्यानंतर तुमचं अलॉटमेंट यादी आली. अलॉटमेंट यादी आल्यानंतर मग आता मला जे काही ते कॉलेज अलॉट झालेलं आहे, कॉलेज अलॉट झाल्यानंतर मला ARC ला जावं लागतं. ARC ला गेल्यानंतर तिथे मला व्हेरिफिकेशन करावं लागतं, सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. ते सेल्फ व्हेरिफिकेशन झालं की मग मी कॉलेजला जाईल आणि कॉलेजला जाऊन माझी ॲडमिशन कन्फर्म करेल. मग आता तिथे मला एक ऑप्शन असतो परत पुन्हा की ॲडमिशन फ्रीज करायची की डेव्हलपमेंटसाठी बेटरमेंटसाठी सोडायचं. मी जर फ्रीज केलं तर मग ती आता माझी ॲडमिशन फिक्स झाली, मला पुढे जाता नाही येणार. सेकंड राऊंडसाठी काय असतं की फर्स्ट राऊंडला जेवढे ॲडमिशन्स होतील सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्याच्यामधल्या ज्या सीट्स व्हॅकंट राहतील त्या व्हॅकंट सीटचं स्टेटस मिळतं बघायला. एका पर्टिक्युलर डेटला त्या कॅलेंडरप्रमाणे शेड्यूलप्रमाणे ते स्टेटस मिळेल. मग हीच प्रक्रिया परत पुन्हा आपल्याला कॅप 2 साठी करायची आहे. पण कॅप 2 मध्ये मात्र पुन्हा एक काळजी घ्यायची आहे की कॅप 1 ला पहिलं ऑप्शन भरला तर तुम्हाला ॲडमिशन कंपल्सरी घ्यायची होती. आता इथे मात्र थर्ड आहे. म्हणजे जर पहिले 3 ऑप्शन झाले तुमचे तर त्या 3 ऑप्शन मध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं असेल, ब्रांच अलॉट झाली असेल, तर तुम्ही ऑटो फीज मध्ये जाता. तुम्हाला तो त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे. जर नाही घेतली तरी सुद्धा तुम्ही त्या प्रोसेसमधून बाद होता. बाकीची सगळी प्रक्रिया ती सारखीच आहे, सेम. मग तुम्ही जसं कॅप 1 ला एक कट ऑफची यादी तयार केली होती तशीच कॅप 2 ला करायची परत पुन्हा अकॉर्डिंग टू मेरिट, अकॉर्डिंग टू पर्सेंटेज. पुन्हा सेम प्रोसेस करायची. कॅपसाठी असेंडिंग ऑर्डरमध्ये लावा आणि पर्सेंटेजसाठी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावा आणि आपले आवश्यक निवडीचे ते कॉलेजेस ठरवा. यामध्ये तुम्हाला जर कधी पहिल्या 3 मध्ये जे काही अलॉट झालं असेल ते घ्यावं लागेल. जर नसेल अलॉट झालं, उदाहरण तुम्हाला तर 10वं कॉलेज अलॉट झालं, 10वं कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो ऑप्शन ठेवू शकता की मला बेटरमेंटला जायचंय किंवा नाही. मग त्यावेळेला तुम्हाला जे वरचे 9 कॉलेजेस होते किंवा वरचे जे 9 कोर्सेस होते त्या 9 कोर्सेसपैकी तुम्हाला पुढच्या थर्ड राऊंडला परत पुन्हा ट्राय करू शकता तुम्ही. अशीच प्रक्रिया कॅप 3 ला पण करायला लागेल. कॅप 3 ला परत पुन्हा कॅप 2 च्या अवेलेबल सीट्स डिक्लेअर होतील. त्याप्रमाणे बघायचं आपल्याला कोणत्या सीट्स मिळू शकणार आहेत. पुन्हा सेम ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया करायची. आता इथे असतं तुम्हाला जर पहिले जे 6 तुम्ही टाकलेले असतील ऑप्शन, त्या पहिल्या 6 मध्ये जर अलॉटमेंट झालं तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. तुम्ही जर नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसमधून बाद. तिथे तुम्ही ऑटो फीज मध्ये जात असता. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरत असताना अत्यंत काळजीपूर्वक भरायचं आहे की कॅप 1 मध्ये मी जो पहिला ऑप्शन टाकेल तिथे जर ॲडमिशन मिळाली तर मी घेणारच. तिथे किंतु परंतुला वाव नाही. कॅप 2 मध्ये पहिल्या 3 मध्ये जर मला अलॉटमेंट झालं तर मी तिथे ॲडमिशन घेणारच, किंतु परंतुला वाव नाही. कॅप 3 मध्ये सतत पहिल्या 6 मध्ये जर मला अलॉटमेंट झाली तर मी घेणारच, किंतु परंतुला वाव नाही. इतकं जेव्हा तुमचं फिक्स असेल तर तुम्ही ते ऑप्शनल फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक भरले पाहिजे. असं आम्ही बघितलेलं आहे बऱ्याच वेळा की ऑप्शनल फॉर्म अनावधानाने चुकीचे भरल्यामुळे मुलांना पाहिजे असलेली ब्रांच मिळत असूनही ती मिळत नाही, पण जी नको असते ती वरती ऑप्शन टाकलेला असल्यामुळे मिळून जात असते. आणि मग त्या मुलाचं संपूर्ण तो एकतर डिसमूड होत असतो आणि मग पुढे अनेक प्रॉब्लेम्स, इश्यूज तयार होत असतात. तरी इथे मी सांगेन की कोणतीही ब्रांच वाईट नाही. मी प्रत्येक वेळा असं म्हणत असतं की मुलांचं असं म्हणणं असतं की अरे मला कम्प्युटर पाहिजे होती पण नाही मिळाली, आता मी कसं काय करू. नाही, सगळ्या ब्रांचेस सगळ्या चांगल्या आहेत. सगळ्या ब्रांचेसमध्ये व्यवस्थित सगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला फक्त थोडंसं सगळ्या बाजूनी बघावं लागतं की याच्या व्यतिरिक्त काय झालं. एखाद्या वेळेला शक्य झालं तर मी तुम्हाला असं एखादं सेशन घेईल मी की आपण या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो, म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर आपण काय करू शकतो त्याचं एक सेशन नंतर घेऊ आपण परत. पण आजपर्यंत आजचं डिस्कशन आपण या ॲडमिशन पुरतंच मर्यादित ठेवूया. कॅप 3 झाल्यानंतर परत पुन्हा ज्या जागा रिकाम्या राहत असतात त्या रिकाम्या जागा या परत पुन्हा कॅप 4 साठी आणि नंतरचे जे स्पॉट राऊंड्स आहेत त्यासाठी उपलब्ध केल्या जात असतात. त्याचे जे नियम आहेत ते नियम विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खूप बारकाईने वाचायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. मी एक सांगेन फक्त की
संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस, आता ही सगळी ऑटोमॅटिक आहे, म्हणजे ऑटोमाइज आहे, कम्प्युटराइज प्रोसेस झालेली आहे. ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपोपर्यंत आपली सोडायची नाही इच्छा, त्याचे प्रयत्न सोडायचे नाही, त्यासाठी प्रयत्न करत राहायचे. आणि उपलब्ध सीट्स किती आहे, त्याचं मॅट्रिक्स कसं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये किती आहे, काय, हे सगळं व्यवस्थित पाहायचं आणि ऑप्शन फॉर्म भरायचा. आवश्यकता भासेल तिथे तज्ज्ञाची मदत घ्यायला काही हरकत नाही. स्वतः सुद्धा हे सगळं व्यवस्थित केल्या जाऊ शकतं. पण सोपं आहे, हे काही खूप कठीण नाही आहे. ऑप्शन फॉर्मच्या नंतरची जी प्रक्रिया आहे ती खूप काळजीपूर्वक बघायची आहे. ती अशी की तुम्हाला कन्फर्मेशन अलॉट, तुम्हाला सीट अलॉट झाली, पण जर तुम्ही ती सीट कन्फर्मच केली नाही तर तुमची ॲडमिशन तिथे फिक्स होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी अलॉटमेंटच्या नंतर ती ॲडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या स्टेजमध्ये ARCला जायला पाहिजे, सेल्फ व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, तिथून मग नंतर कॉलेजला जायला पाहिजे, कॉलेजला जाऊन आपली ॲडमिशन कन्फर्म करायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला तुम्हाला ठरवायचं असतं की मी फ्रीज करायची की नाही फ्रीज करायची. हे एवढं जर कधी केलं ना तर तुम्हाला पाहिजे असलेली ॲडमिशन सहज मिळू शकते. यामधली जी एक महत्त्वाची स्टेप मला नेहमी वाटत असते ती म्हणजे तुमचं स्वतःची डेटाशीट तयार असणं. मला कोणतं कॉलेज पाहिजे, मला कोणती ब्रांच पाहिजे, त्या ब्रांचचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता. कट ऑफची ही माहिती आपल्याला CETच्या वेबसाईटवरती मिळते. मागील 3 वर्षांचे कट ऑफ तिथे आहेत. 22-23, 23-24, 24-25 या 3 वर्षाचे कट ऑफ तिथे आहे. आपण त्या कट ऑफचा वापर करून योग्य ती माहिती करू शकतो आणि सहज हे उपलब्ध आहे. मुलांना पाहिजे तसे ॲडमिशन मिळू शकते. यामध्ये मी अजूनही असं सांगेल थोडंसं पालकांना की या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या पाल्यांना घ्या. जे आम्ही असं बघितलेलं आहे की बऱ्याच वेळेला पालक ऑप्शन फॉर्म भरतात, मुलाला माहीतच नसतं आपला ऑप्शन फॉर्म काय भरलेला आहे. अलॉटमेंट झाल्यानंतर मग असं होतं, मुलगा म्हणतो मला इथे यायचंच नव्हतं, माझ्या बाबांनी एक ऑप्शन फॉर्म भरला, मला या ब्रांचला यायचंच नव्हतं. असं नको व्हायला. तर पालकांनी मुलांना कॉन्फिडन्समध्ये घ्यावं, मुलांच्या सोबत बसून तो ऑप्शन फॉर्म भरावा. आणि कारण मुलाचं स्वतःचं मत महत्त्वाचं आहे, त्याला काय करायचं आहे, त्याला काय शिकायचं आहे हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच कॉलेजेसमध्ये मी असं ऐकलंय की JEEच्या मार्कांवर सुद्धा प्रवेश मिळतो, तर ते नक्की काय आहे? हां, थँक्यू. मी हे विसरलो खरं. मी माझ्या आताच्या उत्तरामध्ये सांगायला पाहिजे होतं की हो, JEEच्या मार्कांवरती सुद्धा प्रवेश मिळतात आणि बहुतांश सर्व कॉलेजेसमध्ये, म्हणजे आता इव्हन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये सुद्धा तसं सुरू झालेलं आहे की JEEच्या मार्कांवरती प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 15% सीट्स JEEच्या आरक्षित असतात, पण ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये सुद्धा आता JEEवरती ॲडमिशन होत असतात. तर ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला ते एक लक्षात ठेवायला पाहिजे असते की मी दोन्ही मार्गांचा होकार दिलेला असला पाहिजे की ओके मला यालाही चालेल आणि त्यालाही चालेल. आणि मग त्याच वेळेला जसं आपण ही यादी तयार करतो असतो तसंच तिथे कट ऑफ, तुम्ही जर JEEचा पण कट ऑफ लिहिला तर तुम्हाला तो सुद्धा एक मार्ग मिळतो. म्हणजे एखाद्याला असं बऱ्याच घडतं की CETच्या स्कोअर प्रमाणे ॲडमिशन नाही झाली, पण JEEच्या स्कोअर प्रमाणे ॲडमिशन झाली आणि मला पाहिजे असल्या ब्रांचला मिळून गेली. CETच्या स्कोअर प्रमाणे नव्हती मिळत, पण JEEच्या स्कोअर प्रमाणे मिळाली. त्याच्यात तो स्कोअर सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचाही आपण मार्ग वापरलाच पाहिजे. त्यासाठी मग परत पुन्हा ते सेम डेटा सिस्टीममध्ये तशा प्रकारचे डेटा तयार करायचा आणि तो घ्यायचा.